श्रीराम समर्थ. विदेहापरी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षू जनालागी अध्यात्मचर्चा, करोनी बहुलोक जे मेळवीती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. गेले कित्येक दिवस आपण नवविध भक्ती पाहतोय. त्यामध्ये आता काल आपली छटदमशील बिरती बहु कर्मा, निरत निरंतर सज्जन धर्मा ही भक्ती चालू आहे. काल आपण छटदम, दम म्हणजे काय आहे, इंद्रियांचं दमन आहे, ही भक्ती आपण पाहिलेली आहे. ती भक्ती आपण पाहतोय. दम म्हणजे दमन, सर्व इंद्रियांचं दमन. त्यामध्ये 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 महाभूत आणि 5 त्यांच्या तन्मात्रा, अशा 20 तत्वांविषयी बोलणं चाललेलं आहे. त्यामध्ये दमन जे करायचं आहे ते फक्त 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि एक जे 16वं 11वं जे इंद्रिय आहे मन, ह्या विषयी बोलायचं आहे. या 10 इंद्रियांना ताकद कुठून मिळते? कर्मेंद्रिय 5 आणि 5 ज्ञानेंद्रिय यांना ताकद कुठून मिळते? हे जे 11वं मन आहे, 11वं इंद्रिय जे मन आहे, तिथून या सगळ्यांना ताकद मिळते. म्हणून ह्या ज्या मनाच्या वृत्ती म्हणजे काय आहे? विचार आहे. मनाच्या जे काही विचार आहेत, मनाच्या ज्या काही वृत्ती उठतात ना, त्या उठायला त्यांना साधन काही लागत असेल तर ते ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय लागतात. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय लागलं तरच ते कार्य पूर्ण होऊ शकतं. मन हे फक्त विचार उत्पन्न करू शकतं, संकल्प, जबरदस्त संकल्प ते करू शकतं आहे, विकल्प तुमच्या मनात आणू शकतं आहे. पण ते कार्य जे आहे, संकल्प उठवणे किंवा विकल्प उठवणे, त्या संकल्पाची पूर्ती करण्याकरता किंवा ते विकल्पाने तुम्हाला बिघडवण्याकरता ह्या मनाला तुमच्या इंद्रियांवर अवलंबून राहावं लागतं, कर्मेंद्रियांवर अवलंबून राहावं लागतं, ज्ञानेंद्रियांवर अवलंबून राहावं लागतं. कर्मेंद्रिय असल्याशिवाय कुठलंही मन जे काही संकल्प करेल, विकल्प करेल, ते पूर्णत्वास जात नाही. त्याच्यासाठी इंद्रिय फार आवश्यक असतात. म्हणून महाराजांचं एक वाक्य आहे पहा, की मनामध्ये वाटेल ते विचार येऊ देत, पण तुम्ही शरीराने कृती करू नका, म्हणजे काहीही तुमचं नुकसान होणार नाही आहे. शरीराने कृती म्हणजे काय? मनामध्ये इतके जबरदस्त संकल्प असतात की उठ आणि ती क्रिया कर, असे इतके भयानक विचार डोक्यामध्ये येतात. पण जर आपण शरीराची साथ त्या कर्माला मिळाली नाही, त्या विचाराला जर शरीराची साथ मिळाली नाही, तर कुठलंही कुकर्म किंवा सुकर्म आपल्या हातून घडणार नाही. उदाहरणार्थ, आता मुंबईमध्ये आपण गाड्या पकडतो, लोकल गाड्या पकडतो, तेव्हा नॉर्मली गाडी थांबलेली असते तेव्हा आपण चढतो, बरोबर आहे की नाही? परंतु काही वेळेला मनामध्ये इतके जबरदस्त संकल्प होतात की गाडी चालू झाल्यानंतरच आपल्याला मन सांगते की उठ, चल, पकड, सापडेल गाडी तुला, तू चढ, धावत पळत का होईना त्या गाडीमध्ये चढ. आपण कधीही अशा प्रकारे गाडीमध्ये चढत नसतो. आपण नेहमी शांतपणे प्रवास करणारी माणसं असतो. पण त्या दिवशी मनामध्ये जर प्रारब्ध इतकं बेकार असेल तर मनामध्ये अशा प्रकारचा जबरदस्त संकल्प उठतो आणि तो संकल्प इतका जबरदस्त असतो की आपली इंद्रिय ते काम करण्याला विवश होतात आणि मग हात आणि पाय काम करतात, धावतात आणि गाडी पकडण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा प्रसंगी एखाद्या वेळेला मनुष्य गाडी खाली सरकतो आणि त्याचा मृत्यू होतो. म्हणजे मृत्यू कोणामुळे झाला? आपण दोष देतो त्या व्यक्तीला दोष देऊ नका. त्याच्या मनामध्ये जो संकल्प उठलाय त्या संकल्पानुसार तो वागलेला आहे. आज जेवढे म्हणून तुरुंग भरलेले आहेत, जेवढे म्हणून गुन्हे आज झालेले आहेत, या सगळ्याला मनाचे तरंग दोषी आहेत. मनामध्ये जे संकल्प उठतात त्यानुसार कुठल्याही प्रकारचा आचार विचार न करता मनामध्ये जे विचार येतात त्याप्रमाणे जी माणसं वागतात आणि हातून कुकर्म घडतात. आणि म्हणून सगळ्या तुरुंगामध्ये ही माणसं तुम्हाला दिसतील. चोऱ्या माऱ्या केलेली, खून केलेले किंवा जे काही मोठे मोठे गुन्हे केलेले असतील ना, हे मनाचे खेळ आहेत सगळे. मनाने जे संकल्प केलेले आहेत त्याचा उपयोग शरीराद्वारे केल्यामुळे ते भोगतायत. त्यांना तर इथे ते भोगायचंच आहे, नरकामध्येही ते भोगावं लागणार आहे. पण हे सगळं स्वर्ग, नरक किंवा इथे जे काही आपण भोगणार आहोत हे काय आहे? हे कर्म कोणी केलेलं आहे? तर हे इंद्रियांद्वारे केले गेलेलं आहे. पण इंद्रियाद्वारा संकल्प कोणी केलेला आहे? संकल्प हा मनाने केला आहे पहा. म्हणून आपल्यावर येणारी सगळी परिस्थिती, मी अंतरस्थिती म्हणत नाही आहे, मी परिस्थिती म्हणतोय. ज्या परिस्थितीच्या तक्रारी आपण सतत करत असतो की अशी परिस्थिती आली आहे, अशी परिस्थिती आली आहे, वाईट परिस्थिती आहे, चांगली परिस्थिती आहे, ह्या ज्या परिस्थिती आपल्यावरती येतात, परिस्थिती ह्या आपल्या कर्मांचा परिणाम होतो. कर्म कोणाद्वारे केले जातात? ते इंद्रियांद्वारे केली जातात. इंद्रियांना प्रेरणा कोण करतायत? तर मन करतायत, मनाच्या वृत्ती करतायत. म्हणून आपलं जे काही फायदा आहे किंवा नुकसान आहे ना, या सगळ्याला कारणीभूत काय असेल तर ते मन आहे. आणि या मनाला एवढी पॉवर कुठून येते? या मनाला एवढी ताकद कुठून येते? कारण भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात, मन ही माझी विभूती आहे. म्हणजे त्या मनाला भगवंता इतकीच शक्ती प्राप्त आहे, म्हणून ते आपल्या संदर्भामध्ये वाटेल ते घडवून आणू शकतं. मग प्रश्न असा उपस्थित होतो की जर भगवंताची ती विभूती आहे तर ती चांगलं असलं पाहिजे, ते वाईट काम करता कामा नये.
मन हे चांगली कामंही करतं आणि वाईट कामंही करतं. जसे तुमचे प्रारब्ध असतात त्याप्रमाणे तुम्हाला फळं मिळतात. आणि आपलं जे मन आहे त्या मनावरची ज्याचा लगाम आहे ती आहे बुद्धी. या मनाला कंट्रोलमध्ये करणारी आहे बुद्धी. ती जर सद्बुद्धी असेल तर चांगली कर्म घडतात, ती जर दुर्बुद्धी असेल तर वाईट कर्म करतात. मन फक्त संकल्प विकल्प करून विचार निर्माण करू शकते, त्याला दिशा देण्याचं काम हे बुद्धी करत असते. म्हणून मन ही भगवंताची विभूती असली तरी पॉवरफुल असते, पण मोस्टली जास्तीत जास्त ती निगेटिव्हिटीकडेच आपल्याला झुकवते. कारण आपलं मन हे काही या शरीरामध्ये आपलं नाही आहे. आत्तापर्यंत जेवढे जन्म आपण घेतलेले आहेत त्या पहिल्या जन्मापासनं आत्ताच्या जन्मापर्यंत हे मन आपलंच आहे, तेच मन आहे हे. आपण जेव्हा शरीर सोडतो तेव्हा ही 20 तत्व सोडतो, पण मन बुद्धी चित्त अहंकार, आपण आत्मस्वरूप आहोत ना. मग मन बुद्धी चित्त अहंकार याचं वेष्टन या आत्म्याला आहे. आपण ज्या वेळेला शरीर सोडतो त्यावेळेला आपलं मन मात्र आपल्याबरोबर येत असतं आणि आपण ज्या दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो त्यामध्ये मनासकट आपला प्रवेश होतो. म्हणून मनामध्ये जुना बॅकलॉग पडलेला असतो. इतके जन्म जे मन आपण प्रपंचात राहून जे गढूळ झालेलं आहे, मलिन झालेलं आहे, त्या मनावरती अनेक प्रकारचे संस्कार झालेले आहेत. त्या सगळ्या संस्कारांसह मन आपल्या सकट त्या शरीरात प्रवेश करतं. म्हणून अनेक जन्मांपूर्वी केलेली कर्मसुद्धा आपल्याला या ठिकाणी भोगावे लागतात. मन मलिन आहे आणि सगळी पॉवर त्या मलिनतेकडेच गेलेली आहे बघा, नाही का. मन हे शक्तिशाली आहे, पण तुम्ही ते मन जिकडे लावाल तिकडे ती शक्ती काम करेल. आता मन मलिन असल्यामुळे आत्तापर्यंत जन्म घेऊन जेवढे आपले जन्म झालेले आहेत त्यामध्ये भगवंताचं भजन न घडल्यामुळे किंवा भगवंताची उपासना न घडल्यामुळे ते मन सांसारिक गोष्टींच्या चिंतनाने मलिन झालेलं आहे. आणि त्यामुळे त्या मनाची सगळी शक्ती त्या निगेटिव्ह गोष्टींना मिळालेली आहे. मनाची सगळी शक्ती त्या सगळ्या कुकर्मांना मिळालेली आहे, चुकीच्या गोष्टींना मिळालेली आहे. म्हणून मन हे नेहमी आपलं संसारातच रमतंय, निगेटिव्हिटीमध्येच रमतंय. हे फार जबरदस्त शक्तीचं काम आहे की त्या निगेटिव्हिटीमधून, त्या संसारातून त्या मनाला काढायचं आणि परमार्थामध्ये भगवंताच्या मागे लावायचं. हे फार जबर शक्तीचं काम आहे. म्हणून उपासना करावी लागते, भगवंताचं नामस्मरण करावं लागतं. ते केलं की आपल्याला ताकद प्राप्त होते आणि आपण त्या मनाला उचलून भगवंताच्या दिशेने लावू शकतो. म्हणून आत्तापर्यंत जे काही आपल्याकडनं कर्म घडतात चुकीची, त्याला मन कारण आहे. मनच कारण आहे बंधनाला आणि मनच कारण आहे मोक्षाला. मन पॉवरफुल आहे, ते भगवंताची विभूती आहे. म्हणून आपण त्याला वापरावं तसं ते वापरलं जातं. आपले मन हे मलिन असल्यामुळे आपण प्रपंचामध्ये रमतो, त्यामुळे आपण बंधनाला कारण होतो. आणि हेच मन ज्या वेळेला शुद्ध केलं जातं तेव्हा आपोआप शुद्ध असलेल्या परमात्म्याकडे ते वळतं आणि आपल्याला परमार्थामध्ये नेऊन ठेवतं. ही मनाची ताकद आहे. म्हणून मन शुद्ध करणे हे सगळ्या परमार्थाचं सार आहे. साधन करून अनेक प्रकारची जी साधनं आम्ही करतोय, काय करतोय आम्ही नेमकं, या मनाला शुद्ध करण्याचं काम करतोय. कुठलीही साधना असू द्या, जे काही आपल्याला करायचंय, कुठलीही साधना असू द्या, सगळं मन सुधारण्यासाठी आपण करतो आहोत. मन सुधारणं हे ध्येय आहे. मनामध्ये ज्या वेळेला भगवंत भरला जातो तेव्हा मन निवांत होऊन जातं. ते मनाचं विश्रामस्थान कुठलं असेल तर भगवत चरण आहे. म्हणून उपासना केल्यानंतर, नामस्मरण केल्यानंतर आपल्याला शांतता येते. आता याचा संबंध इंद्रियांशी कसा आहे हे आपण पाहू. काल आपण पाहिलं भोजनाचा संबंध, म्हणजे जेवणावरती कसा कंट्रोल करावा हा काल आपण भाग पाहिला. त्याच्या पाठीमागे पण मनाच्या प्रेरणा असतात. मनाला आपण घडवू तसं ते घडतं, आपण ज्या दिशेला नेऊ तसं ते नेतं. आपला मनावर कंट्रोल पाहिजे, मनाचा आपल्यावर कंट्रोल नको. पण ते सहसा आढळत नाही. 99% लोक हे मनाच्या अधीनच असतात. पण आपल्याला अभ्यासच हा करायचा आहे. परमार्थ करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, शरीराने का परमार्थ करायचा नाही, आपल्याला हे मन सुधारण्याचाच अभ्यास करायचा आहे. ते कितीही घाण ठिकाणी गेलं तरी त्याला उचलून चांगल्या ठिकाणी लावण्याचा अभ्यास करणे नामे परमार्थ आहे. आता जिभेची कामं दोन आपण काल पाहिलं, एक खाणं आणि बोलणं. महाराजांनी त्याविषयी फार चांगलं सांगितलेलं आहे. खाण्याच्या विषयी आपण काल पाहिलं, आज बोलणं याविषयी पाहू. मनुष्य जे बोलतो ना त्याच्यावरून त्याच्या मनात काय चाललेलं आहे किंवा त्याचं मन कुठल्या प्रकारचं आहे हे आपल्याला लक्षात येतं. पहा, सहज लक्षात येतं. आपल्याला सगळ्यांना वाटतं दुसऱ्याच्या मनातलं आपल्याला कळावं, ते कळत नाही. आणि ते कळत नाही ते फार चांगलं आहे, नाहीतर भांडणच झाली असती सगळी. मग कसं कळतं समोरच्याच्या मनात काय आहे? मन सांगणारी ही इंद्रिय आहेत. पहा, जर तुमचं त्याच्या काही खास इंद्रियांकडे म्हणजे डोळे, वाणी, इथे जर तुमचं लक्ष गेलं तर त्याच्या मनात काय आहे ही गोष्ट कळायला उशीर लागत नाही, चटकन कळतं. माणसाची नजर कळते ती कशी आहे, ती कुठे आहे, काय आहे, आणि त्याचा भाव काय आहे त्या डोळ्यांपाठीमागचा. सत्पुरुषांचे डोळे पहा, अत्यंत समाधानी, निरपेक्ष आणि अतिशय शांत, लहान मुलासारखी अगदी सुंदर त्याची नजर असते, डोळे असतात, नाही का. म्हणून डोळ्यातून आपलं मन कळतं. आणि सगळ्यात जास्त मन कशातून कळत असेल
तर ते आपल्या जिभेने कळतं. खाण्यावरून किती वासना आहेत त्या कळतात आणि बोलण्यावरून त्यांचं मन कळतं. बोलण्याने जास्त कळतं मन. पहा, अखंड बडबड करणारा जर मनुष्य असेल तर समजावं याचं मन स्थिर नाही, हा चंचल आहे, तो कुठलीच गोष्ट नीट धारण करू शकत नाही. चंचल वृत्तीचा माणूस बोलण्यावरनं कळतं. पहा, म्हणून माऊली काय म्हणाले, 100 अक्षरे करीसी भरोभरी शेखी, तुझे तोंड तुझं वैरी रया. त्या तोंडाने आपण काय काय बोलत असतो, अखंड निंदा आपल्याकडून चाललेलं असतं. पहा, सारखी याच्याबद्दल त्याच्याबद्दल, याच्याबद्दल त्याच्याबद्दल, सारखी बडबड 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 बडबड. त्या सगळ्या बडबडीमुळे चांगल्या गोष्टी तर घडत नाहीत, मन अधिक मलिन होत असतं. ज्याप्रमाणे त्या आधीच ते मन मलिन आहे, त्यामुळे ते दोषांकडे पाहतंय, दोषाचं चिंतन होतं आणि मन ते अजून मलिन होऊन जातं. बघा, ते स्वच्छ होत नाही आहे. मलिनतेकडे पाहिलं की मलिन होऊन जातं आपलं मन. आपलं लक्ष ज्या ठिकाणी जातं ना, आपलं मन तसं होत असतं. मनाला ते स्वरूप प्राप्त होत असतं. बघा, महाराज काय म्हणाले, नाम घेत असताना, मुखाने नामस्मरण करत असताना मला मनाने घट्ट धरून ठेवा, म्हणजे माझं मन तुमच्या मनाची जागा घेईल. तुमची सर्व कामे आपोआप होऊ लागतील. तुमची अंगलट माझ्यासारखी होईल आणि तुम्ही पूर्णपणे माझ्यासारखे व्हाल. केव्हा? मन महाराजांकडे असलं तर. आपलं मन विषयांकडे असेल ना, तर मन विषय स्वरूप होऊन जातं आणि विषय स्वरूप झालेल्या मनाला कुठल्याही पद्धतीने कधीही शांतता मिळत नाही. भगवत स्वरूप, भगवंताकडे सारखं लक्ष ठेवून जर आपण भगवत स्वरूप आपलं मन करून घेतलं ना, तर निरंतर आणि अतिशय अतिशय सुंदर असा आनंद आणि शांती आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून आपलं मन कुठे जातं याच्यावर अवलंबून आहे. बडबड जो अखंड करत असतो ना, त्याचं मन एका ठिकाणी थांबू शकत नाही. बोलण्यावरनं कळतं. पहा, म्हणून काय, परमार्थामध्ये या बोलण्याला, या वाणीला, जिभेला कंट्रोल करण्यासाठी एक उपाय सांगितलेला आहे आणि तो उपाय आहे मौन. मौनाचं महात्म्य अनेक सर्व साधू संतांनी सांगितलेलं आहे. फार महत्त्व असतं या मौनाला. महाराजांचं एक उदाहरण देतो. महाराज एके ठिकाणी एका गावात प्रवचन करत होते आणि तिथे काही तरुण मित्रमंडळी होती. त्या म्हणजे तरुण मुलं होती सगळी, आणि त्यांचा कामधंदा काय, कोणी कीर्तनकार बुवा आलेले असले तर त्यांची मजा घ्यायची किंवा त्यांना त्रास द्यायचा. मग ते काय करत असत, कीर्तन चालू असेल तर मध्येच गाढवाचं पिलू कीर्तनात सोडून देणार, म्हणजे कीर्तनकाराची फजिती होणार. असं काहीतरी करण्यात त्यांना मजा येत होती. म्हणजे विचार करा की मन किती मलिन असलं पाहिजे. सारखी वाटेल ते उद्दामपणे बोलणे, बेशिस्तपणे बोलणे, कुठल्याही प्रकारच्या मर्यादा न ठेवता बोलणे, हे मन गढूळ असल्याचं लक्षण आहे. तसं त्या कीर्तनामध्ये ते करत असत आणि बुवाची फजिती करत असत. एकदा महाराज त्या गावामध्ये गेलेले होते आणि महाराज 10-100 लोकांना काही ना काहीतरी सांगत होते, चांगलं बोलत होते. त्यावेळेला तो गृहस्थ त्या ठिकाणी हजर होता. तो उठला एकदम आणि म्हणाले, बुवा, हे तुमचं चराट बंद करा आणि देशाला स्वातंत्र्य कधी मिळणार आहे ते सांगा. महाराज हसले आणि महाराज काय म्हणाले, जरा हे मी बोलतोय ते बोलणं होऊ द्या म्हणाले, मग मी तुमच्याशी बोलतो. आणि जे काही महाराजांना सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं आणि त्या माणसाकडे गेले, त्या मुलाकडे गेले आणि महाराज त्यांना काय म्हणाले, तुम्हाला पाहिजे तेव्हा मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईन म्हणाले. पण ही गोष्ट महत्त्वाची नाही आहे. महत्त्वाचं आहे तुमचं, तुम्हाला तरी स्वातंत्र्य आहे का? आता हे जे काही तुम्ही बोललात, हे न बोलण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे का? तुमच्या मनात विचार आला आणि तुम्ही धाडकन बोलून मोकळा झाला, त्याच्या मागचा पुढचा विचार केला नाही. तुमचे विचार तुमच्या ताब्यात आहेत का? तुमचे विषय विकार तुमच्या ताब्यात आहेत का? तुमचं बोलणं चालणं तुमच्या ताब्यात आहे का? तुम्हीच तुमच्या स्वभावातून पारतंत्र्यामध्ये आहात. तुम्हालाच तुमच्या स्वभावाचं स्वातंत्र्य नाही आहे. तुम्हीच स्वतःच्या स्वभावाचे गुलाम झालेले आहात. एवढं सगळं असताना जगाच्या स्वातंत्र्याचा विचार काय करता? तो जरा हुशार होता, त्याला ते पटलं. बघा, मनामध्ये हृदयाला लागलं ते. तो म्हणाला, महाराज, आपण मला सांगा की मग हे स्वातंत्र्य कसं मिळेल? तर महाराज काय म्हणाले, एक काम करा म्हणाले, 2 वर्ष अखंड मौन धरा आणि श्रीराम जयराम जय जयराम या नामाचा तुम्ही अखंड उच्चार करा. असं जर तुम्ही 2 वर्ष केलं तर जगाला स्वातंत्र्य, देशाला स्वातंत्र्य देण्याचं माझ्याकडे लागलं म्हणाले. जर तुम्ही 2 वर्ष अखंड मौन ठेवून अखंड नामस्मरण केलं तर देशाला स्वातंत्र्य देण्याचं माझ्याकडे लागलं, असं महाराजांनी सांगितलं. ते पण तयार झाले की चालेल, मला काही हरकत नाही, मला फक्त 3-4 दिवस द्या. गावातले माझे जे काही नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, त्या सगळ्यांना मी सांगेन की माझ्याशी इथून पुढे 2 वर्ष कोणीही बोलायचं नाही, कारण मी मौनामध्ये जातोय. असं महाराजांनी परवानगी दिली आणि 3-4 दिवस सगळ्यांना सांगून झाल्यानंतर तो आला, महाराजांना नमस्कार केला, जप घेतला, श्रीराम जयराम जय जयराम. आणि खरोखर त्या पुरुषाने पुढचे 2 वर्ष अखंड मौन बोललाच नाही तो काही, आणि सारखं येता जाता उठता बसता अखंड त्याने श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम एवढाच मंत्र तो म्हणत राहिला.
मौन म्हणजे काय आहे? मौनामध्ये अनेक प्रकार आहेत पहा. तो मनात अनेक विचार येऊन तोंडाने न बोलणे, गप्प बसणे हे सुद्धा मौन आहे. आणि विचार येणंच थांबणे हे सुद्धा मौन आहे. पण या दोन मौनापेक्षा सर्वश्रेष्ठ मौन कुठलं आहे? भगवंताच्या नामस्मरणामध्ये बोलायला आणि विचार करायला वेळच न मिळणे, अखंड नामजप चालू असणे, याला महामौन असं म्हटलेलं आहे. तर ह्या प्रकारचं महामौन करायला त्या सत्पुरुषाला, त्या पुरुषाला सांगितलेलं होतं. आणि त्यांनी खरोखर मनापासून अगदी 2 वर्ष त्यांनी अखंड मौन धरलं आणि श्रीराम जयराम जय जयराम हा जप अखंड तो करत असे. 2 वर्षानंतर महाराज जेव्हा पुन्हा त्या गावामध्ये गेले तेव्हा त्या गृहस्थाला कळलं की महाराज आलेले. तो खरोखर धावत आला आणि त्यांनी महाराजांना साष्टांग दंडवत घातला आणि महाराजांना बघून त्याच्या डोळ्यातून गळगळ 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 अश्रू वाहू लागले पहा. तेव्हा महाराजांनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला, अंगावरून हात फिरवला आणि महाराजांनी विचारलं, बुवा स्वातंत्र्य पाहिजे का म्हणाले. तेव्हा त्यांच्या पुन्हा त्याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागले आणि त्याने असं असं केलं तर म्हणले, मला आता काहीही नको, मला जे मिळायचं ते मिळालंय, एवढंच फक्त द्या की ह्या नामाचा आनंद कमी होता कामा नये. मी खूप आनंदात आहे म्हणाले. देशाला स्वातंत्र्य मिळायचं असेल तेव्हा मिळेल म्हणाले. मला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, मला या नामाची चव कळलेली आहे, मी अतिशय आनंदामध्ये आहे, फक्त एवढा आनंद कमी होऊ नये एवढा आशीर्वाद मला आपण द्या. पहा महाराज म्हणाले, नामाने काय होतं पहा. मौनात अखंड नामस्मरण केल्याने माणसाची वृत्ती किती शांत होते, विचार किती शांत होतात आणि आत्म्याचा अनुभव कसा येतो हे प्रत्यक्ष प्रमाण आहे बघा. एवढी बडबड करणारा मनुष्य पण 2 वर्ष मौन धरल्यानंतर एकदम गप्प पहा. त्यांचा त्यांचं हे झालेली होती अवस्था की त्यांच्या तोंडून साधी वाक्यसुद्धा बाहेर पडत नव्हती. त्यांना रामनामाशिवाय काहीही बोलता येत नव्हतं. हे जीभ जिंकण्याचा उपाय आहे. बडबडीला कंट्रोल करण्याचा रामनामासारखा सुंदर उपाय दुसरा कुठला नाही. काशीला सुद्धा महाराजांचे एक मित्र होते, ते काशीला राहत असत. त्यांनी 13 कोटी जप वैखरी वाणीतून केलेला होता. शांताश्रम स्वामी असं त्यांचं नाव आहे. 13 कोटी जप त्यांनी वैखरीने केलेला होता अखंड. पुढे पुढे त्यांची अवस्था अशी झाली की त्यांना रामनामाशिवाय दुसरं काही बोलताच येत नव्हतं, दुसरे शब्दच आठवत नव्हते. ते रामरामच म्हणायचे, श्रीराम जयराम जय जयरामच म्हणायचे. महाराजांना ते एवढे प्रिय होते. आता अर्थातच 13 कोटी रामनाम ज्यांनी घेतलेलं महाराजांना ते किती प्रिय असणार, म्हणून महाराज वारंवार त्यांना जाऊन भेटत असत. सांगायचं तात्पर्य असं आहे, बोलणं, खाणं आणि बोलणं या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला कंट्रोल करायच्या असतील, जिभेवर जर तुम्हाला ताबा मिळवायचा असेल तर त्याला अखंड रामनाम हाच उपाय आहे. तुम्ही ज्या सद्गुरूचं नामस्मरण करत असाल त्या सद्गुरूचं तुम्ही नामस्मरण करा. आपल्या गुरुने आपल्याला जे नाम दिलेलं असेल ते नाम जिभेवरती अखंड ठेवणे, नामे या जिभेवरती ताबा आणणे आहे. आणि हे भगवंत स्वतः सांगतात. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबही न दिसे, परी योगियांचेही मानस उमरडोनी जाय, तरी मी तयापासी पांडवा हरपला गिवसावा, जेथ नाम घोषू बरवा करीती माझा. जिथे अखंड नामस्मरण चाललेलं आहे, मी तिथे आहे. मी वैकुंठात नाही आहे, मी इकडे नाही आहे, मी तिकडे नाही, मी कुठे आहे. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तिथे. जे वाणीने अखंड माझं नामस्मरण करत असतात ना, त्या ठिकाणी मी आहे. जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, सहस्त्र जन्म ओळगीजे, एक वेळ नाम मुखासी यावया. माझ्या जिभेला भगवंताच्या नामाचं वळण ज्याने लावून दिलेलं आहे, माझ्या नामाचं वळण आपल्या जिभेला ज्याने लावलेलं आहे, मी त्याचा अंकित होऊन राहतोय, मी त्याचा होऊन राहतोय. तो मला अतिशय प्रिय असा भक्त आहे असं भगवंत नेहमी म्हणतात. म्हणून महाराज पण काय म्हणाले बघा, अखंड नामस्मरण आणि भगवंताचं अखंड अनुसंधान याशिवाय मला दुसरं काहीही प्रिय नाहीये. आणि हे जो करेल ना, मी त्याचा पूर्णपणे अंकित होऊन राहीन म्हणाले, मी त्याचा ऋणी होऊन राहीन जीवनभर. हे महाराजांचं वाक्य आहे पहा. म्हणून जर जीभ ताब्यात आणायची असेल तर त्याला नामस्मरणासारखा दुसरा उपाय नाही. म्हणून छट दम सील बिरती बहु कर्म आपण पाहतोय इंद्रिय दमनामध्ये. आता जीभ कशी ताब्यात आणायची आपण पाहिलं. पंच ज्ञानेंद्रिय झाली ही, की ज्या इंद्रियांनी ज्ञान होतं ते कसं होतं, किंवा कुठल्या इंद्रियांना काय निग्रह करायला पाहिजे हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण वळूया थोडं कर्मेंद्रियांकडे. कर्मेंद्रिय कुठली आहेत? हात, पाय, उपासतो पायू आणि तुमची वाणी. आता वाणी कशी कंट्रोल करायची हे मी सांगितलेलंच आहे. हातापायांना काय नियम द्यायला पाहिजे? हाताने सारखं भगवंताला वंदन केलं पाहिजे, पायाने सारखी भगवंताची प्रदक्षिणा केली पाहिजे. हे हाताला आणि पायाला आलेलं नियमन आहे पहा. उपस्थ पायू म्हणजे जिथून मल बाहेर टाकला जातो. आता या संदर्भामध्ये एक तुम्हाला सांगतो, फक्त हे ऐका. हे आपल्याला आचरण करण्याला जमणार नाही, कठीण आहे, ते करायचा प्रयत्न करायचा नाही, हे फक्त ऐकायचं आहे.
उपस्थ आणि पायू म्हणजे ज्याद्वारे मल बाहेर टाकला जातो. एक नागा साधू आहेत, कुंभमेळ्याला आलेले होते. तर त्यांना विचारलं म्हणजे की कसं काय ह्या जन्मी भगवंताचं दर्शन होऊ शकतं का? तर ते म्हणले 2 उपाय आहेत म्हणाले. काय म्हणाले? 24 तास जर एखाद्याने रामनाम घेतलं, एका छोट्याशा खोलीमध्ये बसायचं, ते फक्त तुम्हाला एक बाथरूम किंवा वॉशरूम ठेवायचं जायला तिथे, आणि बाकी काहीही त्या खोलीत असता कामा नये, आणि भिंतीला टेकून त्याच खोलीमध्ये सकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 पर्यंत जर कोणी 24 तास रामनाम घेतलं तर त्याला भगवंताचं दर्शन होईल. हा पहिला उपाय. एवढं कोणी घेऊ शकत नाही, नाही तर आत्तापर्यंत कित्येक लोकांना दर्शनं झाली असती. 24 तास नाम चालणं सोपं नाही आहे, खूप अभ्यास लागतो. बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले, 5-5, 6-6 तास जप केल्यानंतर त्यांचं शरीर जे आहे ते नामाने भरलं आणि आतमध्ये असलेलं तोंडावाटे बाहेर पडू लागलं, बडबड सुरू झाली प्रपंचाची. हे सगळ्या गोष्टी होतात. ज्यांनी अगदी कंट्रोल करून 16, 17, 18 तास जे बसले, 20-20 तास जे बसले, 20 तासानंतर त्यांना असं काही समोर दिसलं की ते करून आरडाओरडा करत घरातून बाहेर पळून गेले. पहा, 24 तास जप करणं इतकं सोपं नाही. ते फक्त सिद्धांनाच जमतं, कारण त्याला अजप असं म्हणतात. असू देत, मला काय म्हणायचं आहे, 24 तास जो कोणी रामनाम घेईल त्याला भगवंताचं दर्शन होईल. आणि दुसरा उपाय म्हणजे काय? जंगलात जाऊन राहायचं म्हणाले. आणि त्यांनी हे केलेलं आहे. ते मला म्हणाले की त्यांनी हे केलेलं आहे. जंगलात जाऊन राहायचं आणि पडून राहायचं, काही खायचं नाही, काही प्यायचं नाही, आणि जी काही मल बाहेर टाकण्याची क्रिया आहे ती सुद्धा बंद करून टाकायची. सगळी इंद्रिय आत खेचून घ्यायची, बंद करून टाकायचं. काहीही करायचं नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, कोणी आणून दिलं तरी काही करायचं नाही, कोणी खायला दिलं तरी खायचं नाही. 3 दिवसापर्यंत नुसते तुम्ही पडून राहा. आणि ज्या वेळेला मल बाहेर टाकण्याची क्रिया सुद्धा तुम्ही थांबवून टाकताना, तेव्हा सगळी इंद्रिय आतमध्ये खूप त्रस्त होतात आणि ती डोक्यावाटे बाहेर पडायला बघतात. तेही तुम्ही कंट्रोल करून बंद करून ठेवलं तर अशा वेळेला भगवंत तुम्हाला दर्शन देतो. कारण तो इथंच आहे, आपल्या सहस्त्रार चक्रामध्ये ते ज्ञान आहे. एक तर तिथून ते बाहेर पडेल, नाही तर भगवंत येऊन तुमच्या इतर क्रिया चालू करून देईल, खाण्यापिण्याच्या किंवा काय. भगवत दर्शन होतच होतं म्हणाले, पण त्यासाठी प्रचंड निग्रह लागतो. ते इतकं सोपं नाही आहे. म्हणून तो मार्ग आपला नाही आहे. आपला मार्ग काय आहे? 24 तास नामाचा अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न जरूर करू शकतो. म्हणून उपस्थ पायू जर वेग त्याचे कंट्रोल केले ना तर त्याचा परिणाम वातावरणावर होतो. पहा, त्याचा परिणाम काय होतो? वातावरणावर होतो. हे अनेक रामायणामध्ये किंवा भागवतामध्ये असं आलेलं आहे की सुरुवातीला त्यांनी जी उपासना केलेली आहे, म्हणजे मनुराजा, त्यांनी काय केलेलं आहे? मनुराजा आणि त्यांची पत्नी शतरूपा किंवा पार्वती माता यांनी उपासना कशी केलेली आहे? एक पायावर उभे राहून हात जोडून त्यांनी अक्षरशः नामस्मरण करायला सुरुवात केली आणि सर्व योग, उपवास, तपश्चर्या केलेली आहे, उपवास केलेला आहे, काहीही खाल्लं नाही, काहीही प्यायलं नाही. पहिली 10,000 वर्ष त्यांनी फक्त झाडाची पानं खाऊन ते राहिले. पुढची 10,000 वर्ष केवळ पाणी पिऊन ते राहिलेले आहे. पुढचे 10,000 वर्ष केवळ वायुभक्षण करून ते राहिलेले आहेत. आणि पुढचे 10,000 वर्ष त्यांनी ना पाणी घेतलं, ना पानं खाल्ली आहेत, ना वायुभक्षण केलेलं आहे. ते तसेच श्वास थांबवून पुढचे 10,000 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. कल्पना करा, आपण ते सत्ययुग होतं म्हणून एवढा वेळ लागतो. श्वास थांबवून, श्वास रोखून धरलेला आहे, सगळ्या गोष्टी रोखून धरल्या. तेव्हा इथे आग अशी लागली की त्याच्याने स्वर्गलोक जळू लागला. तेव्हा ब्रह्मदेवाने येऊन त्यांना वरदानाची प्राप्ती करून दिलेली आहे, किंवा भगवंतांनी स्वतः दर्शन देऊन त्यांना वरदान दिलेलं आहे. तेव्हा त्यांनी पुत्र संतान मागून घेतली मनु आणि शतरूपाने. तेव्हा प्रभू श्री रामचंद्र जन्माला आलेले आहेत. आणि इथे पार्वती मातेने अशाच प्रकारचा उपवास करून आणि नामस्मरण करून महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि त्यांचा तिथे विवाह पण झालेला आहे. ही तपश्चर्या आहे, हे योगी माणसाचं काम आहे. आपण संसारात राहून हे सगळं नाही करू शकत. मग संसारात राहून आपण काय करू शकतोय? अखंड नामस्मरणाचा आपण अभ्यास करू शकतो. आज आपलं अखंड नामस्मरण होणार नाही आहे, पण काय करायला पाहिजे? अभ्यास करायला पाहिजे. अभ्यासाने लंगडा सुद्धा पर्वत चढून जातो महाराज. ज्याला पोहता येत नाही तो सुद्धा अभ्यासाने पाण्यावरती तरंगतो महाराज, पाण्यावरती पोहून जातोय महाराज. हवेमध्ये उडतात माणसं. पहा, अभ्यास केल्याने, योगशास्त्राने, कुठच्याही प्रकारचा अभ्यास केल्याने, प्रॅक्टिस केल्याने कुठलीही गोष्ट शक्य होते. मग नामाच्या प्रॅक्टिसने भगवंत येणार नाही का महाराज? कसा अभ्यास करायला पाहिजे? गुरुदेव रानडे यांना आदर्श आहेत. पहा, त्यांच्या संप्रदायामध्ये 8-8 तासाची बैठक असायची नामस्मरणाची. पण ते काय म्हणले? मला घेरी यायची म्हणाले, मला बसता यायचं नाही एका जागी आणि नामस्मरण व्हायचं नाही म्हणाले. मग मी काय केलं आहे? ते म्हणाले, मी 5 मिनिटापासून सुरुवात केली आणि रोज 1-1 मिनिट नामस्मरण वाढवलं. आपण वाढवत जावं, खाली येऊ नये, हा आदर्श आहे. 5 मिनिटापासून मी सुरुवात केली आणि रोज 1-1 मिनिट वाढवला म्हणाले. 30 दिवसामध्ये अर्धा तास झाला म्हणाले.
आणि असं करता करता 6 महिन्यामध्ये 3 तासावर अभ्यासाला म्हणाले. 6 महिन्यानंतर 3 तासाच्या पुढे माझा जप वाढेना. मग मी वर्षभर 2 वर्षभर 3 तास जप केला आणि पुढे पुढे असाच अभ्यास मिनिट वाढवता वाढवता एवढा झाला महाराज की गुरुदेव रानडे 3 4 दिवस अखंड नामस्मरणामध्ये असत, ते बाहेरच येत नसत. ज्या वेळेला स्वामी रामतीर्थ गुरुदेव रानड्यांना भेटायला आले तेव्हा गुरुदेव रानडे खोलीमध्ये बसून जप करत बसलेले होते. आणि आल्यानंतर जेव्हा 3-4 दिवस ते वाट बघत बसले स्वामी रामतीर्थ त्यांच्या खोलीच्या बाहेर, आणि 3 ते 4 दिवसानंतर ज्या वेळेला गुरुदेव बाहेर आले तेव्हा त्यांनी विचारलं की एवढं तुमचं नाम चालतं म्हणाले. तेव्हा ते काय म्हणाले, पूर्वी मी नामाच्या ताब्यात होतो म्हणाले, पूर्वी नाम माझ्या ताब्यात होतं म्हणाले, आणि आता मी नामाच्या ताब्यात गेलेलो आहे. पूर्वी मला पाहिजे तेवढं मी नाम घेऊ शकत होतो म्हणाले, आता नाम माझ्यावर ताबा चालवत असल्यामुळे नाम जेव्हा मला सोडतं तेव्हा मी बाहेर येतो म्हणाले. काय परिस्थिती झाली अभ्यासामुळे आपण लक्षात घ्या. 3 4 दिवस अखंड नामस्मरणामध्ये, अहो काय विलक्षण तो आनंद होता नामस्मरणाचा, मी काय सांगू. आणि खरोखर प्रत्येकाला हा आनंद येतोय. हे सगळं मी करूनच सांगतोय. रोज 12 ते 15 तास तुम्ही जर नामस्मरण केलं तर एका विलक्षण आनंदाचे तुम्ही धनी होता. त्या आनंदातून तुम्हाला बाहेर पडावं असं वाटत नाही. तुमच्यापुरतं आजूबाजूचं सगळं जग बदलून जातं, वातावरण बदलून जातं. त्या प्रचंड पॉझिटिव्हिटीमध्ये आणि आनंदामध्ये तुम्ही असता की त्या आनंदातून बाहेर पडायची तुमची इच्छा होत नाही. हे मी करूनच सांगतो, तुम्ही करून पहा. आहे म्हणून ह्या कर्मेंद्रियांना आणि ज्ञानेंद्रियांना जर कंट्रोल करायचं असेल तर त्यांना नामस्मरणाचा अशा प्रकारे अभ्यास द्यायला लागतो. आणि मग ह्यांचा असा अभ्यास केल्यानंतर मन आपोआप ताब्यात येतं. आणि मन जर ताब्यात आलं तर ते आपल्याला भगवत दर्शनाच्या दिशेने ढकलतं. भगवत दर्शनाच्या दिशेने पुढे नेतं. म्हणजे काय करतं हे मन, बिरती बहु कर्मा छट दम सील. सील म्हणजे चरित्र. चरित्र कधी घडेल, अशा प्रकारे चरित्र घडवायचं इंद्रियांचं दमन करून. काय होतं इंद्रियांचं दमन करून, छट दम सील म्हणजे चरित्राला आपल्याला सुधारायचं असेल तर आपण या इंद्रियांचं दमन करावं लागेल. दमन केल्यानंतर मन सुद्धा मरतं, मन आपल्या ताब्यात येतं. आणि मन ताब्यात आल्यानंतर ते भगवत दिशेने आपल्याला ढकलतं. म्हणजे काय करतं, बिरती बहु कर्मा निरंतर सज्जन धर्मा. म्हणजे अशा प्रकारे मन आपल्याला पुढे अनेक कर्मातून निवृत्त करू लागतं. आपोआपच आपण अनेक कर्मातून निवृत्त होतो आणि जो सज्जनांचा धर्म आहे आपण त्याच्यामध्ये राहायला लागतो. तर आता ते बिरती बहु कर्मा काय आहे, कुठल्या कर्मातून आपण निवृत्त होतो आणि सज्जनांचा धर्म आपल्याकडून कसा पालन होतो हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. आज झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरमतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सिया राम.